नमस्कार. काही दिवसाच्या 2-3 दिवसाच्या आत हा कार्यक्रम ठरवण्यात आला. डॉक्टर जनक चौरे यांच्याशी आमची चर्चा झाली आणि सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव विजय सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालकांचा मेळावा, मातांचा मेळावा, माता पालक मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळावा आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा आरोग्याचा सुंदर असा कार्यक्रम, शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्यासाठी बसलेली जी मंडळी आहे ही माझ्या शहरातील अत्यंत नामांकित असे डॉक्टरांची टीम आहे. मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना परत एकदा विनंती करतो की या मान्यवरांचं पुन्हा एकदा 3 ताळ्या जोरात स्वागत करायचं आहे. काही दिवसाच्या 2-3 दिवसाच्या आत हा कार्यक्रम ठरवण्यात आला. डॉक्टर जनक चौरे यांच्याशी आमची चर्चा झाली आणि सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव विजय सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालकांचा मेळावा, मातांचा मेळावा, माता पालक मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळावा आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा आरोग्याचा सुंदर असा कार्यक्रम, शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. टीम आहे. मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्व विद्वान अशी टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. याचे सर्व श्रेय या शाळेचे विद्यार्थी. मुलांचा आवाज येत नाही. या ना तिकडे या, पुढे या ना, सर बसा नाही पुढे या. सुंदर असा हा त्रिवेणी संगम कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घडून येत आहे. शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आणि गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौरव बुद्रुक तालुका माजलगाव जिल्हा बीड या शाळेच्या काही दिवसाच्या 2-3 दिवसाच्या आत हा कार्यक्रम ठरवण्यात आला. डॉक्टर जनक चौरे यांच्याशी आमची चर्चा झाली आणि सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव विजय सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालकांचा मेळावा, मातांचा मेळावा, माता पालक मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळावा आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा आरोग्याचा सुंदर असा कार्यक्रम, शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्व बसलेली जी मंडळी आहे ही माजलगाव शहरातील अत्यंत नामांकित असे ही डॉक्टरांची टीम आहे. मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना परत एकदा विनंती करतो की या मान्यवरांचं पुन्हा एकदा 3 टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचं आहे.